मणक्यातील गॅप म्हणजे काय? जेव्हा आम्ही पेशंटला बऱ्याच वेळा प्रश्न विचारतो, काका काय त्रास आहे, काकू काय त्रास आहे, तेव्हा कुठे दुखतंय हे सांगण्याऐवजी ते डायरेक्ट सांगतात माझ्या मणक्यामध्ये गॅप आहे. हे कुणीतरी त्यांना सांगितलेलं असतं आणि तेच डोक्यात ठेवून ते पूर्ण आयुष्यभर सांगत राहतात की माझ्या मणक्यात गॅप आहे किंवा तसं ते डोक्यात ठेवतात. ऍक्च्युली मणक्याचं स्ट्रक्चर कसं असतं? हाड असतं, त्याच्यानंतर गादी असते आणि पुन्हा हाड असतं. या हाडाला आम्ही व्हर्टिब्रे किंवा बोन असं म्हणतो आणि दोन हाडाच्या मध्ये कुशन असतं. ह्या कुशनला इंटरव्हर्टिब्रल डिस्क किंवा गादी म्हटलं जातं. जेव्हा आपण एक्सरे करतो तेव्हा हे बोन आपल्याला एक्सरे मध्ये दिसतं, पण ही जी गादी असते ही गादी एक्सरे मध्ये दिसत नाही. त्यालाच गॅप असं म्हटलं जातं. ऍक्च्युली हा नॉर्मल गॅप मणक्यामध्ये एक्सरे मध्ये दिसतोच. जेव्हा डिजनरेशन होतं, वयानुसार स्पॉन्डोलोसिस होतो, तेव्हा ह्या गादीची हाईट कमी होते आणि मग प्रॉब्लेम होतो. त्याला स्पॉन्डोलोसिस असं म्हटलं जातं. त्यामुळे ऍक्च्युली मणक्यामध्ये दोन व्हर्टिब्रेच्या मध्ये हा गॅप नॉर्मली असतोच. जेव्हा गॅप कमी होतो ऍक्च्युली तेव्हा प्रॉब्लेम चालू होतो. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम हे गॅप गॅप म्हणून गॅप हा एक आजार आहे असं लोकांना वाटतं, पण ऍक्च्युली मणक्यामध्ये हा गॅप असतोच. तो कमी झाल्यावर प्रॉब्लेम असतो.